नमस्कार, रामकृष्ण हरी. मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भजनी ठेक्याचे किस्म किंवा प्रकार पाहणार आहोत. परंतु मागच्या व्हिडिओमध्ये मी भजनी ठेका वाजवण्याची जी पद्धत सांगितली होती, ज्यामध्ये धागे धिगे या अक्षरांचा वापर करून भजनी ठेका कसा वाजवला जातो हे मी सांगितलं होतं. तर ती जागा काढण्यासाठी तसेच डग्यावरील हात तयार होण्यासाठी एक अत्यंत उपयुक्त बोल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बोल असा आहे, धागे घे गे घे गे धागे. फक्त 4 शब्दांचा हा बोल आहे आणि त्याची जास्तीत जास्त अक्षर म्हणजे धा सोडला, धा हा दोन्हीकडे वाजतो, बाकी सर्व अक्षर हे डग्यावर वाजतात. तर तो कसा वाजवायला जातो हे मी दाखवते. धागे घे गे घे गे धागे, धागे घे गे घे गे धागे, धागे घे गे घे गे धागे. सुरुवातीला स्लो स्पीड मध्ये 10 वर वजन देऊन आपल्याला हा बोल वाजवायचा आहे. धागे घे गे घे गे धागे, धागे घे गे घे गे धागे, धागे घे गे घे गे धागे, धागे घे गे घे गे धागे. हळूहळू स्पीड वाढवायचंय. अशा रीतीने तुम्हाला जोपर्यंत शक्य होईल, ज्या स्पीड पर्यंत शक्य होईल त्या स्पीड पर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने वाजवायचंय. आणि याच्यानंतर जेव्हा आपल्याला स्पीड वाढवायचे तर त्यावेळी काय करायचंय, धा आणि घे हे अक्षर नॉर्मल वाजवायची आणि जो गे वाजवायचा आहे तो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्याचा तिरका थ्रो द्यायचा आहे आणि त्यावर वजन द्यायचंय. तर तो अशा पद्धतीने वाजेल. अशा पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त स्पीड पर्यंत किंवा जास्तीत जास्त वेळ हा बोल वाजवू शकता. जर तुम्ही अशा पद्धतीने वाजवला तर तुमचा स्टॅमिना लवकर संपणार आणि खूप कमी वेळात तुम्ही दमून जाल. तर ह्या टेक्निकने जर असं वाजवलं तर तुमचा स्टॅमिना ही जास्त वेळ राहील आणि तुम्ही जास्त वेळ अशा पद्धतीने वाजवू शकता. धागे घे गे घे गे धागे, 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 धागे घे गे घे गे धागे. तर अशा पद्धतीने या बोलाची प्रॅक्टिस करा आणि यात जर सातत्य ठेवलं तर तुमचा डग्गा नक्कीच तयार होईल. तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तबलामय राहा आणि रियाज करत राहा. धन्यवाद.